नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतायत तुमच्या हक्काचं चॅनल माझा महाराष्ट्र न्यूज. तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर चला, काल आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनांचा कळसच झाला. ठाकरेंपेक्षा मोठा गेम काल झाला. डिसेंबर 2024 विधानसभा निवडणुकानंतर खाती वाटपामध्ये मतभेद झाले. शिंदे यांना विधान परिषद सभापतीपद हवं होतं, पण भाजपने राम शिंदे यांचं नाव पुढे केलं. मे 2025 अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुतीतील पक्षांना निधी वाटपात असमतोल दिसला. त्यातल्या त्यात शिंदेसेनेला अपेक्षित हिस्सा मिळाला नाही. फेब्रुवारी 2025 शिंदे समर्थक 11 खासदार आणि 44 आमदारांची वाय सुरक्षा काढली गेली. फेब्रुवारी 2025 शिंदेंची 3 सरकारी कार्यक्रमांना गैरहजेरी राहिली. चला, हे झालं फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर वरवर दिसणारे वाद. या पलीकडे शिंदेच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजना बंद करणं, घेतलेले अनेक निर्णय स्थगित करणं किंवा मग चौकशीला लावणं, हे सुद्धा आतून शिंदेंवर भाजपनं केलेले वार होते. पण हे सुरू 2024 नंतर नाही, तर जून 2022 पासूनच सुरू झालं होतं. फेब्रुवारी ते जून 2023 दरम्यान शिंदेचे आमदार आम्ही होतो म्हणून भाजपा सत्तेत आलं, असं जाहीरपणे बोलून दाखवत होती. त्याचवेळी फडणवीस अजित पवार बंड 2.0 ची तयारी करत होते. रिझल्ट असा राहिला की 2 जुलै 2023ला पवारांचा पक्ष आणि 40 आमदार घेऊन अजित पवार भाजपसोबत सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री झाले आणि शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या झोपा उडाल्या. 7 जुलै 2023 शिंदे आणि फडणवीस यांच्यात रात्री 2 वाजता चर्चा होते. चर्चेचा मुद्दा असतो अजित पवारांचा सहभाग आणि त्यांना सत्तेत दिला जाणारा वाटा. 11 ते 12 ऑगस्ट दरम्यान अजित पवार यांनी शिंदेच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यातून नाराज होऊन शिंदे यांनी पुणे फ्लायओव्हरचं उद्घाटनच सोडलं, अशा चर्चा झाल्या. त्यानंतरची तारीख होती 14 नोव्हेंबर 2023. अजित पवारांनी कॅबिनेट बैठकच सोडली, कारण तब्येतीचं दिलं असलं तरी दादा नाराज होते, या चर्चा झाल्या. याच काळात जर अजित पवार गटासोबत सर्व काही शेअर करायचं असेल तर सत्तेत राहण्याचा अर्थ नाही, असं संजय शिरसाटांनी केलेलं स्टेटमेंट, भरत गोगावले यांनी पूर्ण भाकली आता अर्धी झाली, अशी उपमा देणं, हे सगळं शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडलं. बोल करताच तोपर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्या. जून 2024 नंतर शिंदेसेना आणि भाजपामध्ये सत्तावाटप, निधी वाटप, पक्षप्रवेश आणि स्थानिक निवडणुकांच्या तयारीवरून वाद सुरू झाले होते. हे मतभेद तात्पुरते मिटवले गेले तरी स्थानिक पातळीवरती तणाव कायम राहिला आणि त्याचाच आगडो माज दिसला. निवडणूक लागली, निकाल लागला, फडणवीसच मुख्यमंत्री झाले होते, बातमी झाली होती. तरीसुद्धा 8 दिवस फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यक्रम सोहळा शिंदेंमुळेच रखडला होता. भाजपनं अर्थ, महिला, बालविकास खाती सोडली नाही. शिंदे यांना विधान परिषद सभापतीपद आपल्याकडे हवं होतं, पण राम शिंदे यांचं नाव पुढे केलं गेलं. अर्थसंकल्पात महायुतीतील पक्षांना असमान हिस्सा दिला गेला. शिंदेसेनेला विकास निधी कमी देणं, भाजपने शिंदे यांचे प्रतिस्पर्धी गणेश नाईक यांना स्थानिक निवडणुकांचे इन्चार्ज करणं, त्यामुळे कल्याण, मुंबई, ठाणे इथे शिंदेंची नाकाबंदी सुरू होणं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब स्मारक समितीचे अध्यक्षपद देणं, शिंदेंना तेही सहन झालं नव्हतं. कळस तर तेव्हा झाला जेव्हा शिंदेचा मुलगा बालेकिल्ला याला हादरे बसायला सुरुवात झाली. कल्याण डोंबिवलीमधून दिवंगत माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे सुपुत्र असलेले माजी नगरसेवक अनमोल म्हात्रे, महेश पाटील, सुनीता पाटील, सायली विचारे, यातील पाटील आणि विचारे हे खासदार श्रीकांत शिंदेचे अत्यंत निकटवर्तीय. पूजा म्हात्रे, दयानंद गायकवाड यांचा भाजपात प्रवेश होतो. अंबरनाथमध्ये पवन वाळेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, तर तिकडे संभाजीनगरमध्ये माजी जिल्हाप्रमुख भरत राजपूत, दिवंगत आमदार RM वाणी यांचे पुत्र सचिन वाणी, हे सगळे शिंदेचे शिलेदार फोडून त्यांचासुद्धा भाजपामध्ये प्रवेश होतो. हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं. पण जसं मी म्हटलं, ही सुरुवातच शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणं, शिंदेनी आपण सरकारच्या बाहेरच राहतो पण उपमुख्यमंत्रीपद न घेणं, ही घेतलेली निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच्या तोंडावरची भूमिका, या सगळ्या गोष्टी सांगत होत्या. वरवरती ज्यांना मंत्रिपद देऊन खुश केले ते लोक तर शांत झाले, मात्र स्थानिक लेव्हलवरचे कार्यकर्ते हे योग्य वेळेची वाट पाहून होते आणि ती वेळ आलीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या निवडणुकांमध्ये सुद्धा ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशीला आणि ज्याचा नाही वशिला त्याचा देवही फाशीला, अशी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात परिस्थिती. आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांनी आपल्या घरातील किंवा आपल्या जवळचे उमेदवार नगराध्यक्ष, ZP, पंचायत समितीसाठी उतरवलेत. या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेंना मूळ म्हणजे ठाणे आणि मुंबई महत्वाची होती. तिथेही भाजपनं जबर फिल्डिंग लावली. हे सगळं लक्षात घेता आता जे चाललंय ते आपल्यात न ठेवता ते जगासमोर आणण्याची गरज आहे. म्हणूनच काल ठरवून शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला असावा आणि फक्त शिंदेच पुढे गेले असावे.
कारण जोपर्यंत शिंदेचा पक्ष नाराज आहे, आमदार नाराज आहे, शिंदेंवरती अन्याय होतो या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फुटत नाही, तोपर्यंत भाजप काही या विषयाला सिरियसली घेणार नाही, असा समज हा शिंदेंचा असावा. आणि म्हणून काल जे आतल्या दारात घडत होतं ते सगळं चव्हाट्यावर आणलं गेलं. आता परिणामस्वरूप फडणवीस ह्या विषयामध्ये सरेंडर करतील असं वाटत होतं. पण फडणवीस सुद्धा तितकंच हुशार व्यक्तिमत्व आहे. फडणवीसांनी सांगितलं जे आम्ही केलं ते तुम्ही चौघांसमोर मांडलं, पण आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून ही भूमिका तुम्हाला कशी घेता येईल? फडणवीसांनी प्रश्न तयार केला. इकडे भरत गोकावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट हे कोणकोणत्या लोकांचा भाजपनं आपल्या पक्षात प्रवेश घडवून आणला याची यादी दाखवत होते. चर्चा ऐकायला मिळते फडणवीसही दुसरी यादी घेऊन बसले होते, ज्यामध्ये शिंदेच्या पक्षाने कुठे कुठे युती आघाडी बिघाडी केली आणि आमचे किती लोक फुटलेत आणि फोडलेत याची सुद्धा नावं देत होते. या सगळ्या गोष्टींवरती एका मतावरती विचार झाला की चला ठीक आहे, जे झालं गेलं ते सोडून द्या. इथून पुढे एकमेकांच्या विरोधात कुणालाही प्रवेश देऊ नका असं सांगून फडणवीसांनी चालू मॅटर दाबलंय. पण याचा आगडोम तर खऱ्या पुढच्या 2 महिन्यांनी होणार आहे. कारण आत्ता फक्त नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत्यात. पुढे तर मोठ्या निवडणुका आहेत, म्हणजे झेडपी आहेत आणि त्याही पुढे जाऊन महानगरपालिका निवडणुका आहेत. मग आत्ताच जर नगर परिषदेलाच यांचं जमलं नाही तर पुढे जाऊन आणखी फाटाफूट होईल. पण ह्या सगळ्यांमध्ये शिंदेंना धडा शिकवला जाईल. कारण शिंदेचा मंत्र्यांचा आमदारांचा वाढलेला ओव्हर कॉन्फिडन्स, जो 2022 नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंनी शपथ घेतल्यानंतरच फडणवीसांना दिसून आलं की शिंदेचे आमदार मंत्री आता आवाक्याबाहेर जात आहेत. मग सर्वात लाडका किंवा मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता आपलीच जास्त आहे अशी फ्रंट पेजवरती शिंदेच्या काळात दिलेली जाहिरात असो, किंवा मग आम्ही बंड गेलं नसतं तर भाजपा सत्तेतच आली नसती असे शिंदेच्या आमदारांकडून केलेलं स्टेटमेंट असो, असे अनेक दाखले जे होते ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या डोक्यात होते. शिंदेनी भल्या पहाटे दिल्लीवारी करणं, अनेक दौरे वाढवणं, या सगळ्यांमध्ये शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वापरतायत. पण कधीपर्यंत हाही प्रश्न आहे. आज शिंदेंकडे 57 आमदार आहे म्हणून तरी काही प्रमाणावरती भाजप शिंदेनं चिकटवून ठेवेल, पण फार काळ चिकटवून ठेवेल का, याबाबत मात्र आजही प्रश्न आहेत. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? अजित पवारांनी अर्थखात घेऊन जो मलिदा येईन तो आपल्याकडे दाबलाय का? आणि या होत असलेल्या चर्चा, शिंदेसेनेला मिळत नसलेला निधी, अनेक जणांची वायसुरक्षा काढणं असो, किंवा मग या सगळ्यांचा कळसपेक्षा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेचेच उमेदवार फोडणं असो, या सगळ्या भूमिका जर लक्षात घेतल्या तर भाजपने जवळपास शिंदेंचा खेळ संपवलाय. ठाकरेंपेक्षा सुद्धा मोठा गेम हा होताना दिसतोय. आणि मी सांगितलेल्या वेगवेगळ्या घटना याला कारण आहेत. आता पाहण्यासारखं आहे, शिंदे पुन्हा उठावाची बंडाची भूमिका घेऊन आपली बार्गेनिंग पॉवर टिकवून ठेवतात की सरकारला पुन्हा सत्तेत असतानाच लाथ मारतात? तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं म्हणजेच तुमच्या हक्काचा माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.